या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59। शनी अमावस्येनिमित्त गौडगाव मारुती मंदिरात शनी अमावस्येनिमित्त भक्तांची मांदियाळी। आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रासह अन्य जिल्ह्यातून मारुतीच्या दर्शनासाठी गौडगाव इथं हजारो भाविक दाखल। गौडगाव तालुका अक्कलकोट येथील समर्थ रामदास स्वामी स्थापित हेमाडपंथी श्री जागृत मारुती मंदिरात दिनांक 23 ऑगस्ट रोजी शनी अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शेवट श्रावण शनिवार असल्याने या दिवशी सेवा वैदिक पद्धतीने रुद्राभिषेक, होम हवन, महाआरतीचा कार्यक्रम पार पडणार आहे। तरी भाविक भक्तांनी या विधीचा लाभ अवश्य घ्यावा असं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी यावेळी केले। श्री जागृत मारुती मंदिरात शनिवारी पहाटे 5 वाजता होम हवन, रुद्राभिषेक, अभिषेक व आरती वैदिक पद्धतीने पार पडणार आहे। 6 वाजता काकड आरती, 7 वाजता हनुमान चालीसा व मारुतीचा मंत्रोच्चार केला जाणार आहे। या पुण्यमय उपक्रमात भक्तगण सेवा वैदिक पद्धतीने पूजापाठ करण्यात आले। या पूजेचा लाभ घेण्यासाठी मारुती भक्त शनिवारी पहाटेच तर काही मुक्कामी राहणार आहेत। शेवट श्रावण शनिवार व शनी अमावस्या असल्याने भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज असल्याचं यावेळी मंदिराचे मुख्य पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी यावेळी सांगितलं। श्रावण मासातील शेवट शनिवार व शनी अमावस्येनिमित्त श्री मारुती मंदिरात बसवेश्वर रक्तपेढी सोलापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। तसेच खजुरगी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा येथील संजय कुमार बंडे व मिथुन कलमानी या 2 भक्तांनी अन्नदानाच्या स्वरूपात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर महिनाभर चालणारा श्रावण महिन्यातील विविध कार्यक्रम या दिवशी रात्री उशिरा समाप्त होणार आहे। अन्नदान सेवेत सहभाग घेणाऱ्या इच्छुकांनी मंदिर समितीच्या विश्वस्तांशी संपर्क साधावा। गौडगाव येथील दक्षिणमुखी जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं। या मारुतीच्या दर्शनासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांसह पुणे, मुंबई, मोठ्या शहरातील अन्य राज्यातील भाविक भक्त कानाकोपऱ्यातून तसेच दूर अंतरावरून श्री मारुतीच्या दर्शनासाठी येत असतात। 11 शनिवार व मंगळवार मारुतीचं दर्शन केल्याने मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतात। यासाठी अनेक भक्त वैदिक पद्धतीच्या पूजेसाठी पहाटेपासून मंदिरात परराज्यातील भाविकांनी गर्दी केली होती। नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या गौडगाव मारुतीच्या दर्शनासाठी परराज्यातून लाखो भाविक गौडगाव इथं दाखल असल्याचं मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापूर यांनी यावेळी सांगितलंय। मी ज्ञानेश्वर नागेश फुलारे, गौडगाव जागृत मारुती देवस्थान मुख्य पुजारी। आज दिनांक 23/8/2025 रोजी शनी अमावस्येनिमित्त श्री जागृत मारुती देवस्थान गौडगाव बुद्रुक येथे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजन केलेले आहे। ठीक 4:30 वाजता श्री महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन, शिवपार्वती पूजा, गणपती पूजा, सर्वतोभद्र मंगलस्थ देवतांची पूजा, कलश पूजा इत्यादी पूजा करण्यात आलेली आहे। आज येथे शनी अमावस्येमुळे महाराष्ट्र, कर्नाटक व सर्व राज्यातील भक्त येणार आहेत। येथे आलेल्या भक्तांसाठी महाप्रसाद सुद्धा सोय केलेली आहे। बंडे व मिथुन कलमानी यांच्या वतीने आज महाप्रसाद वाटप होणार आहे। येणाऱ्या भक्तांना इथे भक्त निवासाची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ। डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार। याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय। डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर। 0217 26 27 004 74 14 96 96 64।